जय खानदेश, जय महाराष्ट्र. तुम्ही देखील राहणार MH18 खानदेश न्यूज भारत देवरेसोबत. आणि आज ना मुद्दा आपला धुळे जिल्ह्यामधला साक्री तालुका चिपलीपाडा या गावनाशी. तर या ठिकाणी ज्या लोक येलेत गावना ज्या ग्रामस्थ शेतस त्यासना काय काय प्रश्न आहेत, त्या प्रश्न कोणता बाबीसोर आहेत, या सर्व विषयावर आज MH18 खानदेश न्यूज चर्चा करावशी. आणि त्या संदर्भाમાં आपल्यासोबत ज्या गावना ग्रामस्थ शेतस त्या ग्रामस्थांसोबत आपल्या आज MH18 खानदेश न्यूजना माध्यमातून ही बातमी जिल्हा प्रशासनापर्यंत पोच करणं शे. तर या ठिकाणी जमेल आहेत या सगळ्यासले आपण आज प्रश्न करावेत. आणि त्या संदर्भाમાં ज्या आपल्यासोबत आहेत ज्या मास्तर आहेत मास्तरसले आपण विचारावेत की तेसना गावना ग्रामस्थ तेसना गावना ज्या भ्रष्टाचार संदर्भात ज्या बाबी आहेत त्या बाबीसना संदर्भाમાં. तर नमस्कार ग्रामस्थ मंडळी. तर MH18 खानदेश न्यूजले तुम्हाला एकच सांगणं आहे की तुमना गावमा गया 6 ते 7 वर्षांना दरम्यानमा कोणकोणत्या बाबीसना निर्देशन मागवणार, कोणकोणता भ्रष्टाचार होणार, त्या संदर्भाમાં तुमनं काय मत आहे? बघा, आमच्या गावामध्ये रस्ते, त्याच्यानंतर गटारी, पाणीपुरवठा यांच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे की तो आम्ही कलेक्टरसाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. म्हणून आपण या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर आमच्या गावात येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पाहणी केल्यानंतर त्यांना पण कळेल की किती या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. पण कोणत्या वर्षापासून तुम्ही या संघर्षाला मागे लागेलेत? खरं पाहता तर आमचे सर आहेत या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. त्यांनी साधारणतः 2022-23 पासून माहिती मागवली, माहिती अधिकार. त्याच्यानंतर ती माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी साक्रीला BDO ऑफिसला त्यांनी लेटर दिला, अर्ज दिला. त्याच्यानंतर आणखी ऑनलाईन तक्रार केली. इतक्या सगळ्या तक्रारी झाल्या तरी देखील आत्तापर्यंत संबंधित जे आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आणि म्हणून आम्ही हे सर्व नागरिक आहेत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा हा विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे की एक व्यक्ती आहेत त्यांनी 2 ते 3 वेळेस तक्रार केली, ऑनलाईन तक्रार केली, ऑफलाईन तक्रार केली, तरी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नाही. आतापर्यंत गावमा कोणकोणती योजना आहे राबाई आणि तिनं भ्रष्टाचार कसा होईना सांगतो काय. आता आपल्याकडे बघा का मेरी ग्रामपंचायत हा ॲप आहे, सर्वांकडेच आहे का? आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतो, समजा लक्षात घ्या, ऑनलाईनमध्ये आपण बघितलं गटारचं काम आहे बरं का, साफसफाई केली, त्याचा पैसा काढला, किती काढला? साफसफाई करणारा जो असतो, जसं आता आपल्याकडे आज आहे, बरोबर आहे की नाही, कॅमेरा घ्या यांच्याकडे, समोर हा भाऊ बराच वेळेस साफसफाई करणार असतो, तुला किती पैसे मिळतात रे? 25 रुपये दिले जातात. पण प्रत्यक्षात बघा बऱ्याच वेळेस ना साफसफाई करण्यासाठी किंवा इतर कामासाठी 50,000 किंवा असं बराचसा निधी जो आहे ना तो काढला जातो. हे अतिशय चुकीचं आहे. आता हेच नाही तर असं बरेचसे मुद्दे आहेत. आता जल जीवन मिशन ही अतिशय महत्त्वाकांक्षा योजना आहे. जर ही योजना जर प्रत्यक्षात राबवली तर लक्षात घ्या, प्रत्येक घराला नळ येईल, पाणी येईल, कमीत कमी 55 लिटर एका व्यक्तीला पाणी त्या ठिकाणी मिळेल. पण आतापर्यंत 2 वर्ष झालेत, पैसा आला, पैसा येऊन 2 विहिरी खोदल्यात. पहिली विहीर खोदली, त्यांनी काय सांगितलं, विहीर फेल गेली, पाणी लागला नाही. पण आपण ज्यावेळेस आम्ही काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे, गावाला पाणी पुरेल इतका पाणी त्या ठिकाणी आहे. दुसरी विहीर खोदली त्यांनी, त्या विहिरीला पाणी नाही. आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्या विहिरीला पाणी नाही. पण पहिली विहिरीला पाणी आहे ना, तिथं तुम्ही का दुसरी विहीर खोदली? हा एक आमचा एक प्रश्न आहे. मग हा भ्रष्टाचार आहे की नाही भ्रष्टाचार? आणि समजा पाण्याची टाकी बांधलेली आहे, सगळं आहे, मग तुम्ही पाईपलाईन काय करत नाही? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार जो आहे तो चालू आहे. आता काल परवाच बघा, तुम्हाला सांगतो मी, आम्ही सगळ्यांनी चला म्हटलं आपण जाऊ गार्डनमध्ये फिरू. आमच्या गावाला नवीन बगीचा आलेला आहे, गार्डन आहे, तिथं गेलो बरं का आम्ही. तर त्या ठिकाणी झाडे आहेत, खूप चांगले आहेत बघा, तिथं व्यवस्थित सगळं चालू आहे. पण झाडांना पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी काय आहे, ठिबक सिंचन. आम्ही ऑनलाईनला बिल बघितलं, ऑनलाईनला बिल बघितल्यानंतर ते ठिबक सिंचनचा जो खर्च आहे ना तो किती आहे, कमीत कमी 99,000च्या पलीकडे आहे. आणि प्रत्यक्षात मात्र किती आहे 2, 10, 15 नळ्या असतील. ते किती असतील जास्तीत जास्त 10,000च्या का 20,000च्या? मग हा भ्रष्टाचार आहे की नाही? हा काय आहे, हा भ्रष्टाचार आहे ना. असे अनेक मुद्दे आहेत. मग हे सर्व मुद्द्यांमध्ये आमचा एकच विषय आहे की हे प्रॉपर आम्ही या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत, चौकशी लावावी. ह्या माझं एक वैयक्तिक मत आहे किंवा सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी बोलत आहे.
म्हणजे गावना विकास संदर्भाમાં तुमनं काय मत आहे? विकास संदर्भ लक्षात जर घेतलं, मेन मुद्दा म्हणजे आमच्या गावाला आजपर्यंत ग्रामपंचायत नाही आहे. जी पण ग्रामपंचायत इमारत आहे, जुनी अंगणवाडी आहे ना, त्याच्यामध्ये इमारत आहे. म्हणजे आज आमचं गाव वसुंधरामध्ये भाग घ्यायला तयार आहे, परंतु वसुंधरामध्ये काय मेन बैठक व्यवस्था